गाईज मला आज एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, जी बिग बॉसबद्दल नाही आहे. पर्सनली ही तन्वीबद्दल आहे. तन्वीचं अकाउंट सस्पेंड झालं आहे आणि ते कशामुळं झालं आहे आणि काय झालं आहे, ह्याच्यामागं एकच कारण आहे. तिला खूप जणांनी रिपोर्ट केले आणि खूप जणांनी स्ट्राईक्स लावले. आता ह्या गोष्टी म्हणजे एखाद्याचं करिअर एवढं पण नाही खाली घालवावं कुठल्याच थर्ड पर्सनसाठी किंवा तुम्ही काय कोणासाठी करताय. पण एखाद्याने एवढी मेहनत केली, एवढं हेट त्याला पोस्ट नाही करावं, की बाबा त्या माणसाने काही केलंच नाही ना. कारण एवढं करिअर करून, एवढं तिनं मेहनत करून, इकडं-तिकडं प्रत्येकाचं कष्ट आहे हो, बरोबर? आणि तिनं चूक करू दे, नाही करू दे, तो एक गेमचा पार्ट आहे. बरोबर. हा बिग बॉसचा हाऊस फक्त गेम हा फक्त डोक्याचा नाही, ताकदीचा आहे, डोक्याचा आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आहे. हां, बोलाबोली होती, शिव्या-शिव्या सगळ्यांनी दिलेत किंवा काही गोष्टी हर्ट होण्यासारख्या पण असतील. पण आपण आपण कोण आहोत, की करिअर कोणाचं खराब करावं? मला एवढंच वाटतंय, की तन्वी ही चांगली मुलगी आहे आणि स्ट्राँग कॉम्पिटंट आहे बिग बॉसमध्ये आणि तिला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि तिनं तिचं अकाउंट जे आहे ते माघारी यावं. कारण तिनं कष्ट केले हो त्यात पण. सगळ्यांनी केले, आय ॲक्सेप्ट. पण एवढं हेट नाही करावं, की तुम्ही तिला एवढं स्लॅशबॅक देऊन, कारण तिला माहीत पण नाही ती घरात आहे आणि तिला आयडिया पण नाही आहे आणि त्या गोष्टी माघारी येतील का नाही ह्याचं पण आपल्याला आयडिया नाही. पण आपण तिला सपोर्ट करावं, तिला वोट करा. यावेळी ती नॉमिनेट झाली आहे आणि फर्स्ट टाईम नॉमिनेट झाली आय गेस, राईट? हां, तुम्ही पण पाहिलं असेल. पण मला एवढं वाटतं की तिला नॉमिनेट झाली तर तिला वोट करा आणि तिचा अकाउंट नाही आहे की बाबा आता ती कुठनं तरी सपोर्ट मागेल किंवा आता प्रत्येक कॉम्पिटंटचं प्रत्येकाचे व्हिडिओ येतात की मला वोट करा, बरोबर? पण इथं माणसंच स्वतःचे अहो पाय ओढू नका हो. ज्याला जायचं तो पुढं जाईल. असं पाय ओढून उपयोग नाही आणि प्रत्येकाचं तुम्ही अकाउंट बंद करू शकता. पण तुम्ही जेवढं माणसाला वळचाल ना, तेवढं तो माणूस आहे ना, तो उभा राहून येईल. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्लीज तन्वीला सपोर्ट करा गाईस.